ठरलं तर मग या मालिकेच्या 25 ऑगस्टच्या भागामध्ये साक्षी घाबरलेली असते आणि ती प्रियाला सांगते, दरवेळेला अण्णा अगदी विचार करून सगळं करतात, पण या वेळेला त्यांना काय घाई झाली होती काही कळतच नाही. या आश्रमाला लिलावात विकत घेत त्याच्यावरती काम सुरू करणं हे मात्र खूप घाईचं झालेलं आहे. याच्यावरती प्रिया म्हणत असते, हो ग, खरंच खूप वाईट झालंय. असं म्हणत आता इकडे प्रिया नुसती सांत्वन करत असताना साक्षी चिडते आणि म्हणते, सारखी काय ग मचमच करतेस, तू काहीतरी बोल की, इथे माझ्या गळ्यापर्यंत आले. प्रिया म्हणते, हो ग, मला तुझी खूप काळजी वाटते. उद्या कोर्टामध्ये अर्जुन काही तुला सोडणार नाही. साक्षी म्हणते, आता काय करायचं. प्रिया मनातल्या मनात विचार करते, उद्याच्या कोर्टाच्या दिवसामध्ये तुझी कशी हालत खराब होते ना, कशी तुझी हालत अर्जुन खराब करतोय हे मला पाहायचंच आहे. असं म्हणत ती मनातल्या मनात साक्षीला अर्जुन आता कसा फैलावती घेणार याचाच विचार करत असते. आता मात्र कोर्टाची तारखेचा दिवस उजाडतो. अर्जुन आणि सायली दोघंजण कोर्टामध्ये जायला निघतात. त्यावेळेला अर्जुन म्हणतो, मम्मा मी येतो. याच्यावरती कल्पना म्हणते, अरे कॉफी घेऊन जा. अर्जुन नको नको म्हणत असताना कल्पना त्याला कॉफी देते. सायली म्हणते, सर 2 मिनटं, तुम्ही बाहेर व्हा, मी आलेच. अर्जुन म्हणतो, काही गरज नाही, मग तुम्ही इथे काहीतरी करत बसाल आणि 2 मिनिटाची 20 मिनिटं होतील. सायली म्हणते, सर मी आलेच. असं म्हणत सायली तिचं काहीतरी काम आटपून बाहेर येते आणि म्हणते, सर निघताना कुसुमताईला सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे. अर्जुन म्हणतो, आहेच का, माझ्या 5वीला तुम्ही सगळे पुजलेलेच आहात का, माझं नशिबाचंच आहे हे. असं म्हणत अर्जुन आता चिडचिड करत कुसुमताईला आणण्यासाठी जातो. मग तिकडून सगळेजण कोर्टामध्ये निघतात. आता कोर्टामध्ये रविराज आणि अर्जुन हे समोरासमोर येतात. त्यावेळेला महिपती आणि साक्षी या दोघांचं वकीलपत्र घेतल्याची आता नोंद किंवा घेतल्याची जो कागद असतो तो कागद रविराज अर्जुनच्या समोर सादर करतात आणि म्हणतात, मी महिपती आणि साक्षी यांची केस लढणार आहे. याच्यावरती आता इकडे सायलीला आश्चर्य वाटतं आणि ती म्हणते की प्रियाचं खोटं स्टेटमेंट तर रविराज सर हे करतायतच खरं, पण त्याचबरोबर त्यांनी साक्षी आणि महिपतीची केस घेतली, हे न सगळं चुकीचं घडतंय. अर्जुन म्हणतो, हे मला एक्सपेक्टेडच होतं. म्हणजे कसं आहे ना, विलासचे अन्नपूर्णा ट्रस्टसोबत संबंध आहेत म्हणून तुम्ही आमच्या घराण्याला पण त्या दोषी माणसासोबत जोडलत. मग आता तुम्ही पण काही वेगळंच नाही करत आहात, तुमचे सुद्धा गुन्हेगारांसोबत संबंध आहेत हे अगदी अगदी स्पष्टपणे दिसत आहे. याच्या महिपती म्हणतो साक्षीला, हा मला गुन्हेगार म्हणतोय डायरेक्ट. साक्षी म्हणते, अण्णा जोपर्यंत आपलं नाव डायरेक्ट येत नाही ना, आपण शांत बसायचं. इकडे आता सायली विचार करते, काय गडबड चालले कळत नाही, या दोघांच्या मध्ये उगाच वाद होतील आणि सर न रविराज सरांना का उचकवत काय कळतच नाही. याच्यावरती रविराज म्हणतो, पुराव्याशिवाय बोलणं हे वकिलाला शोभत नाही, पण तुमच्याकडून ही अपेक्षा करणं फार चुकीचं आहे. आता मधुभाऊंना कोर्टात आणलं जातं. सायली कुसुम त्यांच्याकडे लांबूनच बघून हसतात. मधुभाऊ दोघींना हात करतात. आता मात्र केस चालू होते. इकडे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साक्षीला बोलवणं अपेक्षित असतं, पण गुगली टाकत अर्जुन काहीतरी वेगळंच करतो. अर्जुन म्हणतो, माझी पहिली साक्षीदार असणार आहे प्रिया मधुकर उर्फ तन्वी किल्लेदार. हीच मोठी गुगली असते, कारण साक्षी आणि महिपतीला कोर्टात बोलवायच्या ऐवजी डायरेक्ट प्रियाला बोलवल्यामुळे प्रिया पण गडबडते, साक्षी पण गडबडते आणि सगळेच गडबडतात. अर्जुनने 180 डिग्रीमध्ये ॲक्च्युली केस टर्न केलेली असते. प्रिया विचार करते, हा काय वेडा आहे का, साक्षीला कोर्टात बोलवायचं, त्या आश्रमाच्या जागेबद्दल विचारायचं, तर हा मला बोलवतोय. इकडे आता महिपती म्हणतोय, वाह चांगलीच गुगली पडली. तोपर्यंत इकडे अर्जुन विचारायला लागतो, बोला त्या रात्रीची घटना मला पुन्हा सांगा. प्रिया सांगते, 1000 वेळा मी ही घटना सांगितलेली आहे. अर्जुन म्हणतो, मग 1001 वेळा सांगा, काही फरक पडत नाहीये. नक्की त्या दिवशी काय झालं होतं तुम्ही सांगाल का मला. आणि हो, अजून एक महत्त्वाचं, तुमच्यासाठी ना इथे मस्तपैकी फ्रेश ज्यूस, नारळाचं पाणी, जे काय हवंय ते सगळं आहे. कुसुम म्हणते, हा असा काय बोलतोय. याच्यावरती आता इकडे सायली म्हणते, थांब कुसुमताई बघ तर. अर्जुन म्हणतो, मागच्या वेळेला तुम्हाला चक्कर आली होती ना, मग चक्कर आल्यावरती आता मी तुम्हाला असं घडूनच देणार नाही. लगेच चक्कर आली, फ्रेश ज्यूस प्यायचं आणि पुढे आपली जबानी द्यायची. त्यामुळे चक्कर आली म्हणून जबानी थांबणार असं काहीही होणार नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमची इम्युन सिस्टीम नीट करायला पाहिजे, कारण त्या रात्री आश्रमात आलात तेव्हा पण पोटात दुखत होतं, आत्ता सुद्धा तुम्हाला चक्कर आली होती आणि दरवेळेला तुम्ही आजारी असता. आता मात्र रविराज उठतात आणि म्हणतात, ऑब्जेक्शन, कारण वकिलांनी हे फक्त आणि फक्त प्रश्न नॉर्मल विचारावे, हा फापट पसारा लावण्याची काही गरजच नाहीये. अर्जुन म्हणतो, माझी केस कशी लढायची मला माहिती आहे.
हा बोला आता प्रिया, काय त्या दिवशीपासूनचा सगळा मला प्रकार सांगा. प्रिया म्हणते त्या दिवशी माझ्या पोटात दुखत होतं म्हणून मी आश्रमात आले. अर्जुन म्हणतो हे बघा, पोटात दुखत होतं, तुम्ही डॉक्टरांकडे जायला हवं होतं. तुम्ही आश्रमात काय डॉक्टर होते का की आश्रमात परत आलात? प्रिया म्हणते आमच्याकडे दरवेळेला असं काही जागलं किंवा दुखलं तर डॉक्टरकडे जाण्याची पद्धत नव्हती, तेव्हा आमच्याकडे पैसे नसायचे ना, असं म्हणत प्रिया चक्क खोटं बोलते. त्यावरती सायली म्हणते बघितलंस ना कुसुमताई, ही किती खोटं बोलते. मधुभाऊंनी डॉक्टरांकडे जायला कधी नकार दिलाय का? अर्जुन म्हणतो ठीक आहे, मग तुम्ही आश्रमामध्ये आलात तेव्हा मधुभाऊ ऑलरेडी प्रेझेंट होते का? याच्यावरती आता मात्र अर्जुनला प्रिया म्हणते नाही नाही, मधुभाऊ हे बाहेर गेले होते आणि बाहेर गेल्यामुळे ते नंतर परत घरात आले, त्याच्या आधी मी आणि विलास काका पोहोचलो होतो. त्यावरती रविराज ऑब्जेक्शन घेतात आणि म्हणतात माझ्या मुलीचं तन्वीचं स्टेटमेंट हे ऑलरेडी कोर्टामध्ये रजिस्टर आहे, अर्जुनने ते पाहावं. अर्जुन म्हणतो माझ्या आशिलाला किंवा विरोधी पक्षाच्या आशिलाला प्रश्न विचारायचा मला अधिकार नाही का? याच्यावरती कोर्ट आता अर्जुनला प्रश्न विचारण्याची परवानगी देतो. मग अर्जुन म्हणायला लागतो की मला खरं खरं सांगा, तुमची तब्येत बिघडली होती तर तुम्ही घरी आला होतात, बरोबर आहे? घरी आल्यावरती तुम्ही आता काय प्रकार पाहिलात? याच्यावरती प्रिया आता इकडे गडबडते. प्रिया सांगते तत्पप्प करत की त्यावेळेला मी आणि विलास काका आम्ही दोघं जण घरी आलो, मधुभाऊ बाहेर गेले होते, मग मधुभाऊ घरी आले. याच्यावरती आता अर्जुन म्हणतो मग पुढे काय घडलं? प्रिया सांगते मधुभाऊंनी आल्या आल्या तिजोरी उघडली. तिजोरी उघडल्यावरती विलास काका पैसे मागायला लागले, मग दोघांची झटापट झाली, मधुभाऊंनी गोळी घातली. अर्जुन म्हणतो ठीक आहे, मग ह्या सगळ्यामध्ये आश्रमात जो पसारा झाला होता तो कसा झाला होता? आता प्रिया गडबडते. प्रिया सांगते मधुभाऊ यायच्या आधी विलास काका आहेत ना, त्यांचे पैसे शोधत होते त्यामुळे तो पसारा झाला. अर्जुन म्हणतो अच्छा, मग विलास काका पैसे शोधत होते, त्याच्या आधी तुम्ही काय सांगितलं की मधुभाऊंनी तिजोरीत पैसे ठेवलेले विलास काकांनी पाहिले होते आणि नंतर मधुभाऊ आले, त्यांनी तिजोरी खोलली, विलासने पैसे मागितले. मग या सगळ्यामध्ये विलास पैसे शोधण्याचं दुसऱ्या ठिकाणी कामच काय? पसारा झालाच कसा? आता प्रिया बरोबर गडबडते. प्रिया तत्पप करायला लागते आणि वेड्यासारखं बडबडते नाही मधुभाऊ आधी आले होते, मग विलास काका आले, नाही विलास काका आधी आले होते, नाही मी आधी आले होते. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो तुमचा काहीतरी गडबड होतोय ना, तुम्ही काहीतरी चुकीचं बोलताय जेणेकरून तुम्ही ह्या आश्रमाच्या केसबद्दल दिशाभूल करताय. असं म्हणत आता मात्र इकडे अर्जुनने प्रियाला बरोबर घोळात घेतलेलं असतं. त्यावेळेला अर्जुन म्हणतो मग मला एक सांगा, मधुभाऊ आणि विलास यांचं भांडण सुरू झालं त्यावेळेला तुम्ही कुठे होतात? तुम्ही काय करत होतात? आणि ह्या दुसऱ्या प्रश्नाने प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यावेळेला अर्जुन म्हणतो बोला की, त्या दोघांचं भांडण झालं पैशावरून, एवढा सगळा पसारा ऑलरेडी पडलेला होता, त्या पसाऱ्याची काही गरजच नव्हती, मग जर ह्या दोघांचं भांडण झालं तुम्ही कुठे होतात? तुम्ही एक्झॅक्टली कुठे उभे होतात? असं म्हणत आता प्रियाला बरोबर घोळात घेतलं जातं. तोपर्यंत साक्षी म्हणत असते मला वाटते अण्णा जर ही का प्रिया बोलली ना तर ह्या सगळ्यामध्ये मी अडकेन. प्रिया म्हणत असते मला काही आता आठवत नाहीये. अर्जुन म्हणतो असं कसं? आता तर घटना घडलेली आहे की नाही, तुम्हाला हे आठवायलाच पाहिजे. आता मात्र प्रिया सांगते मी तिथेच होते पण कुठे एक्झॅक्ट उभी होते मला आठवत नाही. अर्जुन म्हणतो होल्ड ऑन. आता मात्र मधुभाऊ विचार करतात अरे वा, म्हणजे जावई बापू इतके हुशार आहेत ना की प्रियाचा खोटारडेपणा हा अचूक त्यांनी पकडलेला आहे. प्रिया खोटं बोलते हे अख्ख्या कोर्टासमोर आता दिसायला लागलेलं असतं. प्रिया आपला घाम पुसत असते पण अर्जुन प्रश्नांचा भडीमार काही थांबवतच नसतो. प्रिया पूर्णपणे गोंधळून जाते. आधी मधुभाऊ आले की आधी विलास काका आले, पसारा कुणी केला, पैसे माहिती होते मग माहिती असताना शोधले का? एक ना 100 प्रश्न प्रियाच्या अंगावरती बाउन्सर सारखे येत असतात आणि प्रिया खोटी उत्तरं देतच असते. आता मात्र सगळी केस पूर्णपणे पलटलेली असते. प्रियाचा खोटारडेपणा सगळ्यांच्या समोर आलेला असतो आणि शेवटची गुगली टाकणं बाकी असतं. सायली आता कुसुमकडे बघते आणि म्हणते बघितलंस ना, अर्जुन सर उगाचच कधी काही करतच नाहीत. आता मात्र इकडे रविराज घाबरताना विचार करतात ह्या अर्जुनने तिच्यावरती प्रश्नांचा भडीमार केल्यामुळे आता माझी तन्वी गडबडली. आता मात्र साक्षी घाबरते की ही जर प्रियाने काही वेगळंच नाव घेतलं तर मात्र खूप गडबड होईल. सायलीला आनंद झालेला असतो कारण केस जवळ हातात आलेली असते. रविराज ऑब्जेक्शन घेत असतात पण जज काही रविराजांचं म्हणणं ऐकूनच घेत नसतात. अर्जुनला कोणतेही प्रश्न विचारायला परवानगी दिलेली असल्यामुळे आता मात्र केसला एक वेगळाच टर्निंग पॉइंट आलेला असतो. शेवटची गुगली टाकत आता अर्जुन खूप मोठा गौप्यस्फोट करणार असतो. आता शेवटची गुगली टाकत अर्जुन म्हणतो बघा मी लॉर्ड, ह्या सगळ्या स्टेटमेंटमध्ये आपल्याला काहीही क्लिअर होत नाही, कोण कुठे उभं होतं, कोण काय करत होतं. तर मला आता आश्रमामध्ये त्या रात्री जी घटना घडली होती त्या घटनेचं रिक्रिएशन करण्याची परवानगी मिळावी. रिक्रिएशन
केल्यामुळे कोण कुठे उभं होतं, कोण नक्की काय करत होतं आणि मग केसचा आपल्याला खरी दिशा सापडेल आणि यासाठी मला कोर्टाने परवानगी द्यावी. आता कोर्टाकडून अर्जुनने केस रिक्रिएट करण्याची परवानगी घेतल्यामुळे प्रिया गडबडते आणि नाही नाही म्हणायला लागते. पण जजेसनी अर्जुनचं म्हणणं ऐकत आता मात्र या रिक्रिएशनला परवानगी दिलेली असते आणि प्रिया गडबडते. आता त्या आश्रमातल्या त्या दिवशीचा केस आणि त्या दिवशीची घटना पुन्हा रिक्रिएट होणार असते. मधुभाऊ स्वतः प्रिया या दोघांनाही तिकडे नेऊन हे रिक्रिएट करणार असतं. आता मात्र एक एक पैलू उलगडत असतात. रविराज नको म्हणून हे मागत असतात पण कोर्ट काही ऐकत नाही. कोर्टाने रिक्रिएशनची परवानगी दिलेली असते. आता केस 180 नाही तर 360 मध्ये वळत मधुभाऊंना न्याय मिळणार आणि आता सत्याचा विजय होणार.